कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे दूध दरवाढीच्या मागणीसाठी ॲडव्होकेट योगेश खालकर यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं बघायला मिळालं। जवळपास 1.5 तास संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता। शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारून हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। रस्त्यावर दूध ओतून यावेळी शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। शेतकरी एकजुटीचा विजय असो, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिल्या। हजारोंच्या संख्येने शेतकरी यावेळी उपस्थित होते। स्वतंत्र न्यायाधिकरणाची स्थापना करून दुधाला किमान आधारभूत किंमत ठरवून त्याबाबतचा कायदा करावा। अन्न आणि भेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून त्यामध्ये जामीन न मिळण्यासह जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद करण्यात यावी। 3.5 फॅट आणि 8.5 SNF गुणवत्तेचे दुधाला किमान 40 रुपये प्रति लिटर दर तातडीने देण्याची अंमलबजावणी करण्यात यावी। शासनाकडे प्रलंबित असलेले प्रति लिटर ₹5 अनुदान दूध उत्पादकांनी उत्पादित केलेल्या सर्व दुधास विनानिकष सरसकट देण्यात यावे। तसेच खते, कीटकनाशके आणि शेती उपयोगी साहित्यावरील GST पूर्णपणे माफ करण्यात यावा। या मागण्या निवेदनात करण्यात आल्या। तसेच दुधापासून अनेक पदार्थ तयार केले जातात। सर्वसामान्य नागरिक दुधाची पिशवी घ्यायला गेल्यास त्याला 45 ते 50 रुपये मोजावे लागतात। यामुळे शासनाने दूध संघ आणि सहकारी संघ यांच्यावरती नियंत्रण ठेवणे देखील गरजेचे झाले आहे, असंही निवेदनात म्हटलंय। या निवेदनावर ॲडव्होकेट योगेश खालकर, रंगनाथ गव्हाणे, ॲडव्होकेट रमेश गव्हाणे, सुनील थोरात, रामनाथ थोरात, रंगनाथ गव्हाणे, वाल्मिक थोरात, अनिल थोरात, अशोक काकडे, संजय सरवार, मच्छिंद्र थोरात, अशोक नेहे, लक्ष्मणराव थोरात, शांताराम थोरात, संजय शिंदे, भाऊ पाटील, संतोष गोसावी, सिकंदर इनामदार, वाल्मिक नेहे, राहुल पाचोरे, अनिल वाणी, पंकज गव्हाणे, श्री हरी थोरात, विशाल शेंडगे, बाबासाहेब शेंडगे, सुनील घाटे, रवींद्र पाडेकर, शरद सदाफळ, विठ्ठल थोरात, कैलास गव्हाणे, अनिल वरपे, सोमनाथ पाडेकर यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किसन पवार, कोपरगाव।